नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, शिवभक्तांसाठी श्रावण हा महिना खास असतो. महिनाभर भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात असे मानले जाते. चातुर्मासात विष्णू भगवान विश्रांती घेत असल्याने श्रावणात शिवदेवता सृष्टीवर कृपा करत असते असे मानले जाते. दर सोमवार शिवलिंगाची पूजा अर्चना करण्यात भक्त तल्लीन होतात. शिवाला प्रसन्न करण्यासाठीही तुम्हीही या गोष्टींचा आधार घ्या. तर मंडळी, शिवलिंगावर कोणत्या गोष्टी वाहिल्यास तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळू शकते आणि शुभ आशीर्वाद मिळू शकतो, चला जाणून घेऊया. पण त्याआधी माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटेचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावणाचा महिना भगवान शिवाला समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिव यांना वर म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. श्रावण महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि इच्छित परिणाम प्राप्त होतात. शास्त्रानुसार शिवलिंगावर काही वस्तू अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू रोज शिवलिंगावर श्रावणात अर्पण करा. ज्योतिष शास्त्रानुसार भगवान शिवाला शमीपत्र खूप आवडते. अशा स्थितीत पूजेच्या वेळी शंकराला शमीची पाने अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. असे मानले जाते की शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने शनिदेवाचा कोप टळतो. तुम्ही कर्क, वृश्चिक, कुंभ, मकर किंवा मीन राशीचे असाल तर शिवलिंगावर शमीची पाने अवश्य अर्पण करा. यामुळे व्यक्तीवरील साडेसाती आणि ध्येयाचा प्रभाव कमी होतो. बेलाची पाने. बेलपत्र भगवान शंकराला खूप प्रिय आहे. पौराणिक कथेनुसार बेलपत्राच्या झाडाची उत्पत्ती माता पार्वतीच्या घामापासून झाली आहे. मंदार पर्वतावरील माता पार्वतीच्या घामापासून बेलपत्राची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. त्यामुळे पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असेही मानले जाते. शास्त्रानुसार श्रावणात शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शनिदेवाच्या वाईट प्रभावापासून लवकर आराम मिळतो. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे शनीच्या साडेसातीमुळे त्रास होत असेल तर श्रावणात शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावे. यामुळे त्रास कमी होतो. ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही श्रावण महिन्यात शिवपूजेच्या वेळी हिरवे मूग देखील वापरू शकता. तुमची इच्छा असेल तर 108 डाळी मोजून धुवा आणि शिवलिंगाला अर्पण करा. यामुळे तुमची प्रत्येक इच्छा लवकरच पूर्ण होईल. त्याचबरोबर भगवान शंकराच्या पूजेत अक्षताचा वापर केला जातो. असे मानले जाते की शिवलिंगावर अक्षत अर्पण केल्याने व्यक्तीचे धन वाढते. मात्र अक्षता अर्पण करताना भाताचे दाणे तुटले जाऊ नयेत याकडे लक्ष ठेवावे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कणेराचे फूल. कणेराचे फूलही भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात पूजेच्या वेळी शिवलिंगावर कणेराची फुलंही अर्पण करता येते. तुम्हाला लवकरच शुभ परिणाम मिळतील. त्याचबरोबर जलाभिषेक करूनही भगवान शंकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही फक्त गंगाजल किंवा अगदी पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करू शकता.
असे मानले जाते की गंगाजलाने अभिषेक केल्यावरही भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.